Today we are learning to use of auxiliary verb. First is can. Structure दिला आहे subject plus can plus V1 plus object. Sentence आहे I can write. I can write means काय, मी लिहू शकतो. He can speak, मी बोलू शकतो. Second auxiliary verb आहे could. Structure दिला आहे subject plus could plus V1 plus object. Sentence आहे I could write, मी लिहू शकलो. He could speak, तो बोलू शकला. Could have. Structure subject plus could plus have plus V3 plus object. I could have written, मी लिहू शकलो असतो. He could have spoken, तो बोलू शकला असता. Should. Subject plus should plus V1 plus object. I should write, मी लिहायला पाहिजे. He should speak, त्याने बोलायला पाहिजे. Should have. Subject plus should have plus V3 plus object. I should have written, मला लिहायला पाहिजे होते. He should have spoken, त्याने बोलायला पाहिजे होते. Then would. Structure आहे subject plus would plus V1 plus object. I would write, मी लिहेन. He would speak, तो बोलेल. Would have. Subject plus would have plus V3 plus object. I would have written, मी लिहिले असते. He would have spoken, तो बोलला असता. Then may. Structure दिला आहे subject plus may plus V1 plus object. I may write, मी कदाचित लिहीन. He may speak, तो कदाचित बोलेल. नंतर बघा इथे काय दिलं आहे मे बी. स्ट्रक्चर दिला आहे सब्जेक्ट प्लस मे बी प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट आय मे बी रायटिंग, मी कदाचित लिहत असेन. ही मे बी स्पीकिंग, तो कदाचित बोलत असेनही. मे हॅव. सब्जेक्ट प्लस मे हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. आय मे हॅव रिटन, मी कदाचित लिहिले असेल. ही मे हॅव स्पोकन, तो कदाचित बोललेला असेलही. मस्ट. सब्जेक्ट प्लस मस्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आय मस्ट राईट, मी लिहिलेच पाहिजे. ही मस्ट स्पीक, तो बोललाच पाहिजे. मस्ट बी. सब्जेक्ट प्लस मस्ट बी प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. आय मस्ट बी रायटिंग, मी लिहत असलोच पाहिजे. ही मस्ट बी स्पीकिंग, तो बोलत असलाच पाहिजे. मस्ट हॅव. स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस मस्ट प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. आय मस्ट हॅव रिटन, मी लिहिले असलेच पाहिजे. ही मस्ट हॅव स्पोकन, त्याने बोलले असलेच पाहिजे. देन यूज टू. यूज टू स्ट्रक्चर दिलं आहे सब्जेक्ट प्लस यूज टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आय यूज टू राईट, मी लिहत असे. ही यूज टू स्पीक, तो बोलत असे. देन नीड नॉट. सब्जेक्ट प्लस नीड नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आय नीड नॉट राईट, मला लिहायची गरज नाही. ही नीड नॉट स्पीक, त्याला बोलायची गरज नाही. एम टू, आर टू आणि इज टूचा उपयोग. एम सब्जेक्ट प्लस एम टू ऑब्लिक आर टू ऑब्लिक इज टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आयच्या समोर तुम्हाला एम टूचा यूज करायचा आहे. वीच्या समोर तुम्हाला आर टूचा यूज करायचा आहे. सब्जेक्ट जर तुमचा प्लुरल असेल तर तुम्हाला आर टूचा यूज करायचा आहे आणि सिंग्युलर असेल तर यूज टूचा यूज करायचा आहे. फक्त आयच्या समोरच तुम्हाला एम टूचा यूज करायचा आहे. ठीक आहे. आय एम टू राईट, मी लिहिणार आहे. वी आर टू राईट, आम्ही लिहिणार आहोत. ही आर टू राईट, तो लिहिणार आहे. देन वॉज टू अँड वेअर टू चा यूज. सब्जेक्ट प्लस वॉज टू ऑब्लिक वेअर टू V1 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर वॉज टू अँड प्लुरल असेल तर वेअर टू. आय वॉज टू राईट, मी लिहिणार होतो. ही वॉज टू स्पीक, तो बोलणार होता. हॅव टू अँड हॅज टू चा यूज. सब्जेक्ट प्लस हॅव टू ऑब्लिक हॅज टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लुरल असेल तर हॅव आणि सिंग्युलर असेल तर हॅजचा यूज करायचा. आय हॅव टू राईट, मला लिहावे लागते. ही हॅज टू स्पीक, त्याला बोलावे लागेल. देन हॅड टू. सब्जेक्ट तुमचा कुठलाही असो, हॅड टूचा यूज करता येईल तुम्हाला.
आय हॅड टू राईट, मला लिहावे लागले. ही हॅड टू स्पीक, त्याला बोलावे लागले. देन शॉल हॅव टू ऑब्लिक विल हॅव टू. सब्जेक्ट प्लस शॉल हॅव टू ऑब्लिक विल हॅव टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आय शॉल हॅव टू राईट, मला लिहायचे असेल. ही विल हॅव टू स्पीक, त्याला बोलायचे असेल. एम गोइंग टू ऑब्लिक इज गोइंग टू ऑब्लिक आर गोइंग टू. आय एम गोइंग टू राईट, मी लिहिणार आहे. ही इज गोइंग टू राईट, तो लिहिणार आहे. वी आर गोइंग टू राईट, आम्ही लिहिणार आहे. वॉज ऑब्लिक वेअर गोइंग टू. सब्जेक्ट प्लस वॉज ऑब्लिक वेअर प्लस गोइंग टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आय वॉज गोइंग टू राईट, मी लिहिणार होतो. वी वेअर गोइंग टू स्पीक, आम्ही बोलणार होतो. हॅड बेटर. सब्जेक्ट प्लस हॅड बेटर प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आय हॅड बेटर प्ले, मी खेळावे बरे. ही हॅड बेटर राईट, त्याने लिहावे बरे.